हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवतो आहे हिरव्या मुगाच्या शेंगांची भाजी। त्यासाठी आपण पहिले वाटण तयार करून घेऊया। वाटणासाठी आपण घेतला आहे एक कांदा, त्यामध्ये आपण थोडं लसणाच्या पाकळ्या घालणार आहे, टमाटर घालणार आहे, एक हिरवी मिरची आणि थोडे खोबऱ्याचे तुकडे आणि कोथिंबीर घालूया। काड्यांसकट थोडी कोथिंबीर घालते। आता याला आपण बारीक वाटण बनवून घेऊया। या प्रकारे आपलं वाटण रेडी आहे। आता आपण भाजी फोडणी घालूया। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण थोडी मोहरी घालूया। आता हा आपला मसाला भाजून झाला आहे। यामध्ये आपण आता घालणार आहे जेवढं आपल्याला तिखट पाहिजे त्या हिशोबाने आपण लाल तिखट घालणार आहे। भाजीमध्ये घालायचा मसाला आहे, घरगुती मसाला आहे हा बनवलेला। थोडी हळद, चवीप्रमाणे थोडं मीठ। आता हे सगळ्याला आपण 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मसाला ते 2 मिनिटं परतून झाल्यावर आता आपण त्यामध्ये हिरव्या मुगाच्या शेंगा घालणार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे। अशा प्रकारे ही भाजी शिजली आहे। आता आपण यावर कोथिंबीर घालणार आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।